की विश्वित कदम एकटे नाहीत. विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे, भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव, त्यामुळे आताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत. त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात, कसं काय करायचं, काय झालं. ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं निदान 4 तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा 4 तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माजी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही. म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे. तर तेवढं त्यांना समाधान झालं, बोलू दे. पण त्या प्रेसमध्ये सुद्धा, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला. निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाहीत. विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे, भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला. त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून ह्यांनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे. त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं. पण त्यांनी का करावी आणि कोण करेल. कोण कुणाशी बांधील नाही आहे, कुणाचा ह्यात संबंध नाही. विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या, म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय, फक्त काँग्रेस नाही, काँग्रेस बरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील, आपचे काही लोक असतील, सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल.